आहो, हे घ्या चहा. अगं ठेव तिकडे, तुला दिसत नाही काय मी कामात आहे ते? ओके. अहो, तुमचं काम झाल्यावर माझ्याशी थोडं बोलाल ना? अगं मी जे दिवसभर काम करत आहे ते कोणासाठी करत आहे? तुझ्यासाठी करत आहे ना. अहो, झालंच नाही का तुमचं काम? तो चहा बघा ना, किती वेळचा थंडा झालाय. अरे अगं कामाकामात मी विसरूनच गेलो. आजकाल तर तुम्ही सगळंच विसरायला लागलात. म्हणजे आणखीन काय विसरला गड्या मी? अहो, मी कधी तुम्हाला पैसे नाही मागितले, कधी तुम्हाला सोनं दागिने नाही मागितले. बस थोडासा वेळ मागत आहे आणि तेही नाही आहे तुमच्याकडे माझ्यासाठी. अरे 7 वाजले. अगं ये, माझी बॅग कुठे आहे? आण बरं. अहो, ते बघा तिथे टेबलवर ठेवली आहे. आणि माझा बेल्ट कुठे आहे? तोही तिथे साईडने टीव्ही जवळ आहे. बघा एक वेळा. आणि 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 माझी घड्याळ कुठे आहे का? बाई, या माणसाला एक वस्तू नाही सापडत. अहो, तुम्ही बस, आम्ही काढून देते सगळं. तिथेच आहे, पहा एक वेळा. आणि आता टिफिन झाला का तयार? लवकर आण. बघ किती उशीर झालाय मला. अरे बाबा, तेही तयारच आहे. बस 2 मिनिट आणतेच. ये बरं लवकर. ओ, हे घ्या तुमचं टिफिन आणि ही बॉटल. बरं झालं आणलं. बरं चला आता निघू मी. अहो, एवढी घाई कसली? 2 मिनिट बसा तरी माझ्याजवळ. अगं वेडी आहेस काय तू? हे बघ ना घड्याळाकडे बघ, 7 वाजून गेले. पहिलेच उशीर झालाय. चल निघतो, बाय. अरे पण पप्पा, माझ्यासाठी चॉकलेट आण. ठीक आहे बेटा, बाय बाय. मम्मी, पप्पा आले वाटते. मी उघडायला जाऊ? जा बेटा, उघड. पप्पा आले. काय आणलं माझ्यासाठी? माझ्या बाबूसाठी म्हणे चॉकलेट आणले. कोणती चॉकलेट? कॅडबरी डेअरी मिल्क पाहिजे. हा. चल ये. का ग, काय करत आहेस? काय नाही हो, बस आपले जुने फोटो पाहत आहे. जुने फोटो? आज अचानक असं कसं? अहो, या. हा फोटो बघा ना आपला, किती छान आहे ना. त्याच्यात किती खुश आहोत ना आपण. आहे ना? हो. अहो, लग्नानंतरचे दिवसही किती चांगले होते ना. पहिले आपल्याकडे पैसे नव्हते, पण वेळ खूप होता.
पहिले आपल्याकडे खूप छोटस घर होतं, पण त्या घरात आनंद किती होता. आणि आता पैसा आहे, मोठं घर आहे, सगळं काही आहे, पण तो वेळ हरवला हो. अहो, तुम्हाला आठवते पूर्वी आपण पावसात भिजायला जायचो, एका चहाच्या कपामध्ये दोघी चहा प्यायचो, मस्ती मजाक मारामारी करायचो, छतावर बसून आकाशाकडे पाहत तासन तास बोलायचो. पण बघा ना, एक तो वेळ होता आणि एक आताची वेळ आहे. आपण एवढ्या मोठ्या घरात राहतो, पण तरीही एकत्र जगत नाही. अहो, तुम्ही मला कधी एक सोन्याची साखळी दिली नाही, मला याचं दुःख नाही आहे. पण तुम्ही मला साधे 10 मिनिटे सुद्धा वेळ देऊ शकत नाही, याचं खूप दुःख होतं. अहो, मला सोनं नको, गाडी नको, बंगला नको, काहीच नको. बस मला माझा जुना नवरा परत हवा आहे. द्याल का हो? पूर्वी आपण पावसात भिजायला जायचो, एका चहाच्या कपामध्ये दोघी चहा, एका चहाच्या कपामध्ये दोघी मजाक मारामारी करायची, मजाक मारामारी, छतावर बसून आकाशाकडे पाहत, तास सगळं काही आहे, पण तो वेळ हरवला हो. बस मला माझा जुना नवरा परत हवा आहे. बस मला माझा जुना नवरा परत हवा आहे. बस मला माझा जुना नवरा पण तो वेळ हरवला. तू माझी मी तुझा, आपलं नात गोड साखरा. अरे, आज एवढ्या लवकर कसे काय आले तुम्ही? अगं पहिले बॅग तर पकड आणि चलो जा. आणि इथे बस, थोडस माझ्याजवळ बस. अहो, बसते मी, पण मला तुमच्यासाठी पाणी तर आणू द्या. अगं पाणी घेणे काही नाही पाहिजे मला, फक्त तू माझ्याजवळ बस फक्त चुपचाप. आज काय झालं गड्या तुम्हाला? मला तर काही समजतच नाहीये. अगं काल तुझे बोललीस ना मला, ते जे तुझे शब्द होते ना, ते रातभर माझ्या कानात घुमत होते. किती झोपण्याचा प्रयत्न केला मी रात्री, पण झोप लागलीच नाही. का हो, काय झालं होतं? अगं मी सारखा एकच विचार करत होतो की हा पैसा कमविण्याच्या धावपळीत मी काय काय गमावलं. तुझं हसणं, तुझ्याशी बोलणं, तुझ्यासोबत 2 मिनिट बसणं, अगं एवढंच नाही तर मुलांसोबत खेळणं. पण आज मला समजलं, सुख वस्तूंमध्ये नसतं, सुख हे आपल्या माणसांमध्ये असतं. का हो, का असं बोलताय तुम्ही? अगं काय करायचं एवढं मरमर करू, पुढच्या क्षणी काय होईल कोणाची गॅरंटी नाही. माणूस कोणत्या घडीला जग सोडून जर काही सांगता येत नाही. आणि म्हणून मी ठरवलंय की ह्या पुढचा वेळ पैसे कमवण्यासाठी नाही, तर तुझ्यासोबत आयुष्य घालवण्यासाठी जगणार आहे. आणि आता आपण पूर्वीसारखं सुखी जीवन जगायचं आहे, समजलं काय? आणि यानंतर तुझ्यासाठी माझ्याजवळ वेळच वेळ आहे. आणि मग कामाचं काय? घर कसं चालणार? अगं काम पुन्हा मिळेल आणि पैसाही पुन्हा कमवता येईल, पण नातंच हरवलं तर पुन्हा मिळणार काय? तू माझी मी तुझा. तुमच्या घरातही असंच होत असेल तर आजच तुमच्या माणसांसाठी वेळ काढा. कारण उशीर झाल्यावर वेळ परत येणार नाही. आपलं नात गोड